माझे लाडके बहीण योजनेमधून 92 लाख नावं वगळण्यात आलेली आहेत। सर्वाधिक संख्या ही बीड जिल्ह्यामधील असल्याची माहिती समोर आली आहे। ई-केवायसी न करणं, उत्पन्नाची मर्यादा आणि जास्त वयामुळे या सर्व नावांना वगळण्यात आलेला आहे। एकूण लाभार्थ्यांच्या तब्बल 38% लाभार्थी या योजनेमधून आता कमी झालेत। आता बातमी सांगलीच्या राजकारणाची आहे। सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्या विधानानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मिरजचे भाजपचे आमदार सुरेश खाडे यांच्याकडून विशाल पाटील यांच्यावरती जोरदार टीका करण्यात आली। मिरज पंचायत समितीचे उद्घाटन हे झालेले आहे आणि 2 वेळा हे उद्घाटन करण्यात आले। सत्ताधारी महाविकास आघाडीकडून प्रशासकीय उद्घाटनाला डावलण्यात आल्याचा आरोप करत शासकीय उद्घाटनाच्या आदल्या दिवशी नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी खासदार विशाल पाटलांनी शासकीय निधीवरून प्रशासनावरती गंभीर टीका केली आणि थेट प्रशासनाचा बाब काढला। यावरून प्रशासनाकडून आयोजित उद्घाटन समारंभाच्या सभेतून भाजपच्या नेत्यांनी खासदार विशाल पाटील यांच्या विधानाचा समाचार घेतलाय। या शासनाच्या लोकांना एक सवय लागली की शासकीय निधी हा शासनाचा म्हणजे जनतेचा नाही, हा आपल्या वैयक्तिक इस्टेटीचा, आपल्याच बापाचा पैसा असल्यासारखं ह्यांच्या मनात धारणा आहे। हे पैसे त्यांची किती इस्टेट असो कुणाची, हे पैसे त्यांच्या इस्टेटीतनं निर्माण झालेले, ते जनतेच्या पैशातनं निर्माण झालेले पैसे आहेत। आणि ही मिरज पंचायत समिती ही राज्याची बऱ्यापैकी सगळ्यात मोठी असलेली पंचायत समिती, आणि त्यामुळे ह्या ठिकाणी निधी देत असताना वेगवेगळ्या सरकारांनी ह्या ठिकाणी, म्हणजे ह्या काळात काँग्रेसचं सुद्धा सरकार असताना ह्याला तांत्रिक मान्यता ह्या कामाला मिळाली होती, वेगवेगळ्या सरकारांनी दिली। जर तुम्ही ही पंचायत समितीची इमारत आणली नसती तरी सुद्धा प्रोटोकॉल म्हणून मी मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी केलेलं उद्घाटन मी मान्य केलं असतं, पण हे मी कदापि मान्य करणार नाही, कारण ही पंचायत समिती सुरेशभाऊ खाडेंनी मंजूर करून आणलेली आहे। हो, त्यांच्या बापानी नाही आणली, तुमच्या बापानी काही चेक पाठवला होता खाली, डीडी पाठवला होता, आकाठा ऑनलाईन केलं तिथनं। आता हे पैसे काय माझ्या बापाचे नाही आहेत, मी म्हणत नाही, शासनाचे पैसे आहेत। पण हे बापाचे पैसे वापरून जर विकास करायचा असेल, तुम्ही पण खासदार आहे, राहिलं उरलं सुरलं राहिलेलं आहे ते विकून तुम्ही काम करणार आहे का खासदारच्या जिल्ह्यामध्ये? काय राहिलं हे शोधावं लागेल पहिलं, बरोबर ना? काय राहिलं हे शोधावं लागेल पहिलं। अरे हा पैसा तुम्ही खानदानी आहात, आजोबा हे ते सगळे तुमचे सगळे होते होते, पण ही भाषा करणं जरूर नव्हतं, माझी अपेक्षा नव्हती तुमच्याकडून ही भाषा येईल। कोण करतं? घरातले पैसे घालून विकास करतो, शासन कशासाठी आणि आपण कशासाठी निवडून दिलं गेलं? शासनाला दिलेला पैसा, आपल्या टॅक्समधून गेलेला पैसा प्रत्येक येडमधून वेगळ्या पद्धतीनं आपण खाली आपल्या विकासासाठी आणण्यासाठी आमदार आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत सदस्य आहेत, बाकी सगळे लोक। पण एक खासदारांनी सांगितलं की ह्याच्या बापाच्या पैशाने ती बिल्डिंग बांधली का? मी नाही बांधली बापाचा पैसा, पण इथून पुढे तुम्हाला तुमच्या बापाच्या पैशानंच तुम्हाला विकास करावा लागेल, हे ठामपणे सांगतो तुम्हाला। बोलताना संयमळा, आपण सुशिक्षित आहात, उच्च आहात, आणि ही भाषा तुमच्यामध्ये येत असेल तर हे जिल्ह्याचा अपमान आहे, हे मला पण सांगायचं।